नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तर मी गेले होते स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी. तर श्री स्वामी समर्थ हे 19व्या शतकातील एक महान दत्त संप्रदायातील संत होते. ते श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्यानंतर भगवान दत्तात्रयांचे तिसरे पूर्वावतार मानले जातात. त्यांचा जन्मकाळ अनिश्चित असला तरी ते 1956 मध्ये महाराष्ट्रातील अक्कलकोट येथे आले आणि 22 वर्ष त्यांनी तेथे वास्तव्य केले. तर या फोटोमध्ये स्वामी समर्थच्या दोन मूर्ती दिसत आहेत. वरच्या बाजूला उभी मूर्ती आहे आणि खालच्या बाजूला शेष नागावर आरूढ असलेली भव्य मूर्ती आहे. तर हे आहे स्वामींचं भक्तनिवास. तेथे हे मूर्ती आहे. अक्कलकोट हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील एक ऐतिहासिक व धार्मिक शहर आहे. हे शहर स्वामी समर्थ महाराजांच्या वास्तव्यामुळे जगभर प्रसिद्ध आहे. येथील मुख्य आकर्षण म्हणजे वटवृक्ष मंदिर आहे, जिथे स्वामींनी अनेक वर्ष साधना केली आणि अनेक लीला दाखवल्या. हे ठिकाण दत्त भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानले जाते. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट हे पुण्यापासून सुमारे 250 किमी अंतरावर आहे. श्री स्वामी समर्थच्या वास्तव्यामुळे प्रसिद्ध असलेले प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. स्वामी समर्थ इथे समाधी मठ आहे. याच परिसरात श्री स्वामी समर्थांचा समाधी मठ आहे. येथे दर्शनासाठी रोज हजारो भाविक येतात. स्वामी समर्थ येथे अन्नछत्रालय पण आहे. मंदिराजवळ भव्य अन्नछत्र मंडळ आहे, जिथे हजारो भाविकांना दररोज महाप्रसाद दिला जातो. याचप्रमाणे येथे हे वटवृक्ष मंदिर पण प्रमुख आकर्षण आहे, कारण याच वटवृक्ष मंदिराखाली स्वामींनी अनेक वर्ष घोर तपश्चर्या केली आहे. तर हे आहे स्वामी मंदिर. इथं दर्शनासाठी खूप लांबून जगभरातून खूप भाविक स्वामी भक्त येथे रोज हजारोंच्या संख्येने दर्शनाला येतात. यानंतर अनेक येथे राजवाडा आणि शस्त्रागार संग्रहालय आहे. अक्कलकोटच्या राजांचा ऐतिहासिक राजवाडा आणि वस्तू संग्रहालय, जेथे जुनी शस्त्र आणि ऐतिहासिक वस्तू पाहायला मिळतात. त्याचबरोबर या परिसरात स्वामींचे अनेक मूर्ती आणि वटवृक्ष विकण्यासाठी पण आणि ते घेण्यासाठी पण भाविकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली दिसते. स्वामींचे मुख्य भक्त चोळप्पा आणि बाळप्पा यांचेही मठ याच ठिकाणी आहेत, जे स्वामींच्या लीलांशी जोडलेले आहेत. महाराष्ट्रातील प्रत्येक ठिकाणावरून जगाच्या कानाकोपऱ्यातून येथे भाविक दर्शनासाठी येतात. हे आहे चोळप्पा आणि बाळप्पा यांचे मठ आहेत. हे चोळप्पा महाराजांचे घर आहेत. आतमध्ये गेल्यावर खूप जास्त त्यांच्या आठवणी पण तेथे होत्या, पण काही कारणास्तव तिथे व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नव्हती, त्यामुळं मी तिथे व्हिडिओ घेतला नाही. त्याचप्रमाणे या मंदिरात खूप असे छोटे छोटे तीर्थक्षेत्र आहेत, जे की स्वामींनी तेथे खूप दिवस वास्तव्य केले आहे. तर स्वामींचं दर्शन घेऊन एक वेगळीच एनर्जी आपल्या शरीराला मिळते. तर खूप दिवसाची इच्छा होती स्वामी दर्शन घेण्यासाठी जाण्याची, ती एकदाची पूर्ण झाली. खूप संकट आले येण्यासाठी, पण स्वामींनी त्या संकटात पण हात सोडला नाही आणि ती माझी खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाली. म्हणून माझ्या मनाला खूप छान वाटले. कारण काल पण आमचा, म्हणजे ज्या दिवशी मी स्वामींच्या दर्शनासाठी आले, आमच्या ट्रॅव्हलचा ॲक्सिडेंट झाला. त्यात पण आम्हाला काही पण स्वामींनी इजा वगैरे होऊन दिली नाही. म्हणजे ते बोलतात ना, सोबतीला नाही कुणी, सोबतीला माझे स्वामी. स्वामी परीक्षा घेतात, पण साथ मात्र कधीच सोडत नाही. हा आहे स्वामींचा समाधी मठ. इथे रोज हजारोच्या गर्दीने भाविक दर्शनासाठी येतात. तर खूप छान वाटले. हा वटवृक्ष मंदिरापासून थोडासा लांब आहे, स्टँडकडं आहे. तर इथे पण जास्त गर्दी नव्हती,
पण पुण्याकड नगरकड जास्त पाऊस असल्यामुळं अक्कलकोटला असं लोकांना वाटतं की पाऊसच असेल, त्यामुळं जास्त भाविक काही म्हणजे गर्दी नव्हती. गर्दी होती पण असं 2-2, 3-3 तास नंबरला बिलकुल पण थांबावं लागलं नाही. आमचं अवघ्या 5 ते 10 मिनटातच खूप छान प्रकारे दर्शन झालं. एकदा नाही, दोनदा एकदम छान स्वामींचं दर्शन झालं आणि मनाला वेगळंच शांती भेटली. तर खूप दिवसाची इच्छा पूर्ण झाल्यामुळं एवढा आनंद मनाला झाला होता की मी शब्दात पण सांगू शकत नाही. जेव्हापासून स्वामींचे अनुभव यायला लागले तेव्हा जीवनात असं वाटलं की खऱ्या अर्थाने सफल झाले. काही पण नव्हतं जवळ, पण स्वामींचा आशीर्वाद घेऊन आत्तापर्यंत पण चालले आणि इथून पुढं पण चालणार आहे. आणि मला विश्वास आहे की स्वामी माझी साथ कधीच नाही सोडणार, कारण आत्तापर्यंत पण माझ्या आयुष्यात खूप मोठे संकट आले. त्या संकटात पण स्वामींनी माझी कधीच साथ सोडली नाही आणि यानंतर पण सोडणार नाही, हा माझा विश्वास आहे. त्यामुळेच मी गाडी भेटली नाही तर मी माझ्या मैत्रिणीला सोबत घेऊन स्वामी दर्शनासाठी आले होते. तर तिथून छानपैकी मस्त मूर्ती पण घेतली मी स्वामींची. माझ्या घरी असं वटवृक्ष आहे, पण माझ्या आईसाठी मी एक छोटीशी स्वामी मूर्ती पण घेतली. तर खूप छान दर्शन झाले. तर पुढे आम्ही आता गाणगापूरला दर्शनासाठी जाणार आहोत. तर नक्कीच गाणगापूरचा पण व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि कसा वाटलं स्वामी दर्शन मला नक्कीच सांगा. मी घेतलं दर्शन, तुम्ही पण स्वामी दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून घ्या. प्रत्येकावरच स्वामींचा आशीर्वाद कायम सोबत राहो ही स्वामींकडे प्रार्थना करते. आणि पुन्हा एकदा सर्वांना श्री स्वामी समर्थ. आता आम्ही चाललो आहे गाणगापूर दर्शनला दत्ताच्या. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा. जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, छान कमेंट करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि धन्यवाद. चला भेटू.